ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता आपला आत्ता जो विषय आहे तो रामायणातले ऋषी असा विषय आपला होता। सुरुवातीला आधीच्या प्रवचनात आपण वाल्मिकींविषयी जाणून घेतलं। जे रामायणाचे कर्ते आहेत त्या महर्षी वाल्मिकींविषयी आपण जाणून घेतलं आणि आज आता महर्षी वशिष्ठ ऋषींबद्दल जाणून घेणार आहोत। पुढच्या महिन्यामध्ये विश्वामित्रांबद्दल जाणून घेऊया। तर महर्षी वशिष्ठ यांचा जन्म मित्रा वरुण आणि उर्वशी यांच्यापासून झालेला आहे। आता मित्रा वरुण म्हणजे कोण? तर मित्रा वरुण ही द्वंद्व देवता आहे। आपण सूर्याला मित्र म्हणतो, तर इथे सूर्य असा त्याचा अर्थ नसून हा मित्र हा जो देवता वैदिक काळातली देवता आहे मित्र ही, तो कोण आहे तर ती कराराची देवता आहे। आत्ताच्या भाषेत आपण ज्याला ॲग्रीमेंट म्हणतो ना, दोन लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे करार जे होतात, ती जी करार ज्याच्या साक्षीने घडतो तो साक्षीदार म्हणजे मित्र। आणि वरुण ही न्यायाची देवता मानली जाते। पुढील घुमतोय का आवाज घुमतोय? तर वरुण ही सुद्धा न्यायाची देवता मानलेली आहे। आणि असं मित्रा वरुण यांच्यापासून उर्वशीपासून हा वशिष्ठ ऋषींचा जन्म झालाय। आणि त्यांचे भाऊ अगस्ती हे दोन जुळे आहेत। वशिष्ठ आणि अगस्ती हे दोघेही जुळे आहेत आणि त्यांना कुंभज असं म्हणले, म्हणजे कुंभातून त्यांचा जन्म झाला म्हणून कुंभज असं म्हटलं गेलेलं आहे। तर महर्षी वशिष्ठ यांची पत्नी अरुंधती आता बरोबर आहे, ही कर्दम आणि देवहूती यांची कन्या आहे। तर अरुंधती शब्दाचा अर्थ काय? जी कशालाही अवरुद्ध करत नाही, म्हणजे आपल्या पतीला वारंवार कुठल्याही कामात टोकत नाही, तिला म्हणायचं अरुंधती। आणि ही अरुंधती अतिशय पतिव्रता आहे। आणि त्या काळामध्ये सुद्धा ऋग्वेदातल्या कितीतरी ऋचा ह्या अरुंधतीने सुद्धा रचलेल्या आहेत। म्हणजे ह्या ज्या आचार्य स्त्रिया आहेत त्यांच्यावर सुद्धा स्वतंत्रपणे एखादी प्रवचनमाला होऊ शकेल एवढ्या त्या पराकोटीच्या श्रेष्ठ अशा वैदिक कालखंडात ह्या स्त्रिया आहेत आणि अत्यंत सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत। त्या उत्तम रथसुद्धा चालवायच्या, शेतीसुद्धा उत्तम प्रकारे करायच्या, नानाविध धान्य त्या स्वतः परसबागेमध्ये नानाविध धान्यसुद्धा त्या पिकवायच्या आणि नानाविध प्रयोगसुद्धा या आचार्य स्त्रियांनी केलेले आहेत असे वेदांमध्ये उल्लेख आहेत। म्हणजे आत्ताच्या मुली ड्रायव्हिंग करतात त्याचं फार मोठं कौतुक करायचं कारण नाही, कारण वैदिक कालखंडापासून स्त्रिया ह्या अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित आणि अत्यंत संपन्न अशा आहेत, ज्या स्वतःच उत्तम भरतकाम, विणकाम, नानाविध पद्धतीच्या नानाविध कलाकुसरीच्या गोष्टीसुद्धा या स्त्रिया करीत असत। तर आपल्याकडे लग्नविधीमध्ये माहिती असेल तुम्हाला, तर लग्न लागलं की आपण वशिष्ठ अरुंधती ताराचा नमस्कार करायला सांगतो वधूवरांना, नव दाम्पत्याला। तर हे वशिष्ठ अरुंधती हे तारका मंडलामध्ये दोन तारे आहेत। आपल्याकडे न्यायदर्शनामध्ये अरुंधती दर्शन न्याय असा एक न्यायशास्त्रामध्ये विषय, म्हणजे अरुंधती दर्शन न्याय याचा अर्थ काय की वशिष्ठ हा जो तारा आहे तो ठळक दिसतो आणि त्याच्या उजव्या बाजूला थोडा मागं तो अरुंधती तारा असतो। वशिष्ठांची जी पत्नी आहे ती थोडी उजव्या बाजूला आणि थोडी मागच्या बाजूला। मग अरुंधती दर्शन न्याय याचा अर्थ की जर वशिष्ठ उलगडले तरच अरुंधती उलगडेल, वशिष्ठच उलगडले नाही तर अरुंधती कशी उलगडेल। म्हणजे सोपा विषय आधी आकळून घेण्यासाठी वशिष्ठांकडे लक्ष द्यायचं, मग अरुंधतीकडे। म्हणजे बघा बरं का, स्त्री समजायला किती अवघड आहे सहज जाता जाता। तर
आणि म्हणून हे दर्शन यासाठी घ्यायचं असतं की सहजीवनामध्ये पती आणि पत्नी दोघांचंही योगदान हे अत्यंत समसमान असतं. तिचा दर्जा एकदम खालावलेला वगैरे असा अजिबात नसतो. हे वैदिक कालखंडापासून सगळ्यांनी सर्वमान्य असं केलेली गोष्ट आहे. तर वशिष्ठांचं ऋग्वेदातलं वर्णन कसं आहे तर उजव्या बाजूला कलत्या जटा बांधणारे शुभ्र वस्त्रधारी आणि पवित्र विचारांचे प्रवर्तक म्हणजे वशिष्ठ. वशिष्ठांच्या कारण उजव्या बाजूला जटा बांधलेल्या असायच्या. तर त्याचप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये वशिष्ठांना ब्रह्मदेवाचा मानसपुत्रांपैकी एक असं म्हणलंय. तर ब्रह्मदेवाच्या एका प्राणापासून वशिष्ठ उत्पन्न झाले असं श्रीमद भागवत पुराण म्हणतो. पण मूळ वैदिक संदर्भानुसार ते मित्रावरुण यांच्यापासून झाले असं म्हटलेलं आहे. असो, तर ऋग्वेदाच्या 7व्या मंडलातली बहुसंख्य सूक्त ही वशिष्ठ ऋषींनी रचलेली आहेत. वशिष्ठ नावाचा अर्थ वशिष्ठ वस ह्या धातूपासून तयार झालेला शब्द आहे. वस म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ आणि वरिष्ठ म्हणून ते वशिष्ठ. वशिष्ठांनी काम क्रोध या दोन्ही शत्रूंना तपश्चर्येने म्हणजे काम आणि क्रोध हे खरं तर मुख्य शत्रू आहेत बाकीच्या षट शत्रूंपेक्षाही. तर त्यांना तपश्चर्याने जिंकलाय आणि सगळी इंद्रिय त्यांनी वश करून घेतली त्यासाठी म्हणून पण ते वशिष्ठ. रामायणामध्ये वशिष्ठ हे राजगुरू आहेत. म्हणजे अगदी इक्ष्वाकू कुळाचे ते कुलगुरू आहेत. त्यांचा धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठा अधिकार होता. त्याचप्रमाणे राजनीती आणि अर्थशास्त्र यातही त्यांचा अधिकार होता. वशिष्ठ स्मृतीमध्ये सुद्धा त्यांनी अर्थशास्त्रावर खूप मोठी प्रकरणं लिहिली आहेत. वशिष्ठ स्मृती प्रसिद्ध आहे. तसाच आपल्या गृहस्थाश्रमामध्ये कशा पद्धतीने राहावं किंवा विवाहविषयक सुद्धा बऱ्याच गोष्टी त्या वशिष्ठ स्मृतीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे त्याची वर्णनं ही वशिष्ठ स्मृतीमध्ये दिलेली आहेत. तर उत्कृष्ट विद्वत्ता संपन्न, अलौकिक, ज्ञानवान, लोकोत्तर, चारित्र्य संपन्न, प्रभावशाली असे महर्षी वशिष्ठ आहेत. त्यांनी किती ग्रंथ लिहिले, त्यांची ग्रंथसंपदा सुद्धा खूप विपुल आहे. पहिलं तर मी म्हणलं तसं वशिष्ठ स्मृती, वशिष्ठ कल्प, वशिष्ठ शिक्षा, वशिष्ठ तंत्र म्हणजे सगळे त्या कालखंडामधून त्यांच्या कुळामध्ये जे जे ऋषी निर्माण झाले त्यांनाही वशिष्ठ ही संज्ञा लागली आणि त्यांनीही पुढे रचलेले हे सगळे ग्रंथ आहेत किंवा ग्रंथसंपदा आहे. वशिष्ठ पुराण, वशिष्ठ संहिता, वशिष्ठ लिंग पुराण, वशिष्ठ होम प्रकार आणि रामायणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असं अतिशय महत्त्वाचं जर काय असेल तर योग वासिष्ठ, याचा विचार आता आपण पुढे जाऊन करणारच आहोत. आज आपल्याला अतिशय सावधगिरीने ऐकायला लागेल, कारण योग वासिष्ठ म्हणलं की संपूर्ण तत्वज्ञानाचा भाग त्याच्यामध्ये येतो. संपूर्ण वेदांताचं मूळ जे आहे ते योग वासिष्ठ आहे असं म्हणायला हरकत नाही. तर वशिष्ठ हे कुलपती होते आणि त्यांचं गुरुकुल सुद्धा खूप समृद्ध होतं. आश्रम खूप मोठा होता आणि हजारो विद्यार्थी त्या आश्रमामध्ये शिकत होते. डॉक्टर सुचेता परांजपे म्हणून आहेत, ज्या वेदावरती अतिशय अधिकारवाणीनं बोलतात, ज्यांचे मी बरेच व्हिडिओ यूट्यूबला ऐकलेले आहेत. म्हणजे त्या अतिशय अधिकारवाणी आणि वेदामध्येच तर त्यांची PhD झालेली आहे, डॉक्टर सुचेता परांजपे. तर त्यांनी सांगितलं की आपण जे समजतो की अगदी कुटी बिटी बांधून फारच अगदी शेणा मातीच्या घरांमध्ये हे ऋषी राहत होते असं अजिबात नाही. अतिशय संपन्न अशी ही सगळी ऋषी कुळं होती. अतिशय संपन्न असे त्यांचे आश्रम होते. त्यांच्या यज्ञशाळा सुद्धा खूप मोठ्या होत्या. त्यांचं गोधन, त्यांच्याकडे असलेलं गोधन म्हणजे ज्याला आपण म्हणतो गोशाळा, त्या सुद्धा भरपूर संपन्न आणि भरपूर मोठ्या अशा होत्या. आणि संपूर्णपणे ह्या राजसत्तेवर ह्या ऋषी परंपरेचा अधिकार होता. म्हणजे प्रत्येक राजा हा ऋषीच्या आज्ञेबाहेर नव्हता आणि म्हणून त्या राजसत्ता
अतिशय सुसंस्कृत अशा होत्या. भ्रष्टाचाराला स्थानच नाही ना, कारण चांगल्या विचारांनी जर जातील, एखादी राजसत्ता जर चांगल्या विचारानं जाईल, सुसंस्कृत विचारानं जाईल, तर भ्रष्टाचार राहीलच कशाला. त्यामुळे ही जी ऋषिकुळं आहेत किंवा ऋषींचे मोठमोठाले आश्रम आहेत, ह्या सगळ्यांना पहिली गोष्ट म्हणजे तर राजाश्रय होता. रघुराजाचं असं सांगितलं जातं की रघुराजाकडे जेव्हा उत्सव आला वरतंतूंचा शिष्य, तेव्हा पहिला प्रश्न रघुराजाने त्याला हाच विचारला की बाबा रे, तुमचं गुरुकुल व्यवस्थित आहे ना? गुरुकुलात कशाची काही कमतरता नाही ना? तुमचं बोधन सगळं व्यवस्थित आहे ना? काही कमी तर पडत नाहीये ना? विद्यार्थी सगळे सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत ना? हे पहिले प्रश्न गुरुकुलासंबंधीचे राजाने विचारलेले आहेत. आणि आता तर शिक्षणाची सगळी ऐशीत झाली, त्यांना काही पडलेलीच नाहीये. तुम्ही शिका, शिकू नका, संस्थेची भर करा म्हणजे झालं. संस्थेला पैसा पुरवा म्हणजे झालं. विद्यार्थी शिकला काय, नाही शिकला काय, तो व्यभिचारी झाला काय, वाममार्गी झाला काय, काही घेणं नसतं. ना शिक्षण संस्थेला घेणं आहे, ना समाजाला घेणं आहे, आणि राजसत्तेबद्दल न बोललेलं बरं, शांतम पापम. त्यामुळे काही प्रश्नच नाही. म्हणजे आत्ताचा काळ आणि तो काळ कुठेच गणित जमत नाही, समीकरण कुठेही जुळत नाही. असो, तर हे वशिष्ठ ऋषी मंत्र, तंत्र, अस्त्र, शस्त्र सगळ्या विद्येत पारंगत होते आणि त्यांच्याकडे घडलेला विद्यार्थी सुद्धा या सगळ्या विद्यांमध्ये पारंगत असायचा. एकदा विश्वामित्र वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेले होते. आता हे विश्वामित्र कोण? तर त्यांचा जन्म हा क्षत्रिय कुळात झालेला आहे, विश्वामित्रांचा, आणि ते सुद्धा राजा होते. क्षत्रिय कुळातला महाराज गाधी तर गाधी यांचा तो पुत्र, आणि वडिलांच्या पश्चात विश्वामित्र सिंहासनावर बसले. तर एकदा सैन्यावरून मोहिमेवरून परत येत असताना सैन्याला घेऊन ते या वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात संध्याकाळच्या वेळेला पोचले. तिन्ही सांजांच्या वेळेस साधारणपणे पोचले, आणि मग सगळं सैन्यही दमलेलं, थकलं, भागलेलं होतं. तर वशिष्ठांनी त्यांचं अतिशय प्रेमानं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, आणि म्हणाले की काही नाही, तुम्ही आज आता आलाच आहात, विश्राम करा, सगळेच दमलेले आहात, छान जेवण वगैरे करा, आणि उद्या सूर्योदयाला तुम्ही जा, आज सगळा आराम करा इथेच. मग विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं. अहो म्हणले, माझ्याबरोबर हजारो सैनिक आहेत, 10,000 सैन्य आहे माझं, 10,000 सैनिक, तेवढेच घोडे, तेवढेच हत्ती, एवढ्या सगळ्यांची तुम्ही कसं काय व्यवस्था कराल? कसं शक्य आहे तुम्हाला? तर म्हणाले, काही अशक्य काही नाही आहे, होऊन जाईल, तुम्ही काही काळजी करू नका, सगळ्यांचा आदरातिथ्य होऊन जाईल. बरं म्हणाले, हरकत नाही. आणि मग खरंच म्हटल्याप्रमाणे त्या सगळ्या सैन्याला त्यांनी उत्तम पक्वांना सह भोजन दिलं. त्या सगळ्या हत्तींचा, घोड्यांचा, सगळ्यांचा खाण्यापिण्याचा व्यवस्थित त्यांनी परामर्श, म्हणजे व्यवस्थित सगळी सोय केली. आणि मग न राहून रात्री अगदी झोपायला जायच्या आधी किती खतखत व्हायला लागली ना विश्वामित्रांना, की कसं काय शक्य आहे बाबा, हा तर ऋषी आश्रम चालवतो, राजाश्रयावर ह्या लोकांचे आश्रम चालतात, आणि कसं काय त्यांना हे सगळं शक्य झालं यांना. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही हे सगळं कसं काय केलं, एवढ्या सगळ्यांना तुम्ही खाणं पिणं, अगदी माझ्या सगळ्या पशूंची सुद्धा एवढी काळजी कशी घेतली? म्हणाले, अहो काही अवघड काही नाही, ती कामधेनूची कन्या शबला ती माझ्या गोठ्यामध्ये आहे, माझ्या गोधनाचा तर तो मुकुटमणी आहे ती शबला म्हणजे, त्यामुळे मला ते शक्य झालं. मी फक्त शबलेला विनंती केली, तिला नम्र प्रार्थना केली, आणि तिने हे सगळं केलं. मग विश्वामित्र, शेवट क्षत्रिय आहे, डोक्यात पटकन विचार आला, अरे ही शबला जर आपल्याबरोबर असेल तर किती छान होईल नाही का? मग विश्वामित्रांनी वशिष्ठांकडे प्रस्ताव मांडला. म्हणाले की असं करूया का, की तुम्ही ती शबला मला द्या, आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 1000 गायी, गोधन तुम्हाला 1000 गायी दान करीन. तर वशिष्ठ शांत बसले आणि म्हणाले, अहो 1000 काय, लाख काय, कोटी गायी तुम्ही मला दिल्यात ना, तरी ही शबला नाही ना मी तुम्हाला देऊ शकत. कारण शबला ही माझ्या संपूर्ण गुरुकुलाचा आधार आहे, आणि ती स्वतःहून माझ्याकडे राहिली आहे. तिला मी कुठेही बळेनं किंवा बलात्कारानं आणून ठेवलेली नाही, ती स्वेच्छेनं माझ्याकडे राहिलेली आहे.
कामधेनू इथेच राहिली. कामधेनूची ही कन्या आहे आणि मी तिला आपल्या पोटच्या मुलीप्रमाणेच तिचं लालन पालन आणि संगोपन केलंय. त्यामुळे मी तिला अशी सहजासहजी नाही देऊ शकत, म्हणजे नाहीच देणार आहे मी. तर रात्रभर विश्वामित्र अस्वस्थ की शबाला मिळाली पाहिजे बाबा, कशी मिळू दे पण ती मिळालीच पाहिजे. साम दाम दंड वेद, शेवट राजा येतो. म्हणलं तर सकाळ झाली. म्हणाला की ते काय मला माहीत नाही, तुम्ही सरळ मार्गाने नेणार नाही ना, तर मी शबालेला घेऊन जाणार. तुम्ही काही मला अडवू शकत नाही, शेवट मी राजा आहे आणि मी तिला घेऊन जाणार. काही नाही. वशिष्ठ तरीही शांत होते, काहीही प्रतिकार केला नाही, शांत उभे राहिले. नंतर त्यानं काही नाही, बळेनं त्या शबलाला नेण्याचा प्रयत्न केला. तिनं खूप दीनवाणीपणे वशिष्ठांकडे एक नजर टाकली की हे काय चाललंय, हे मला ओढून देत आहेत, तुम्ही काहीच बोलत नाही, म्हणजे बघतच बसलायत, माझं काहीतरी रक्षण करा. म्हणलं वशिष्ठांनी हात जोडले आणि म्हणाले, तुझं रक्षण करायला तू समर्थ आहेस, माझी काय गरज आहे, तुझं तू रक्षण करून घे, तुला जिथे राहायला आनंद वाटतो तिथे तू राहा. शबालेने जोरात हंबरडा फोडल्याबरोबर हजारो सैनिक निर्माण झाले आणि त्या सैनिकांनी हा विश्वामित्राच्या सैन्याचा पूर्ण धुव्वा उडवला. विश्वामित्र सपशेल हारले आणि मग हातपाय आपटत तिथनं निघून गेले. त्यानंतर विश्वामित्र परत थोडा काळ गेले आपल्या राज्यात आणि परत एकदा त्या वशिष्ठांवर आक्रमण करायला म्हणून आले. त्यावेळेला त्यांनी तपश्चर्या करून नानाविध दिव्यास्त्रांची प्राप्ती करून घेतली होती. वेगवेगळी दिव्यास्त्र प्राप्त करून घेतली आणि आता मी यांच्याकडे बघतोच असं ठरवूनच ते आक्रमण करून आले. तर आले. वशिष्ठ पुन्हा बघावे तर शांतच, काही नाही, त्यांना फरकच नाही पडला. ती सगळी दिव्यास्त्र त्यांनी शांतपणे परतवली. म्हणजे अक्षरशः वर्णन असं आहे की दर्भाच्या काडीच्या साह्यानं सारीच्या सारी दिव्यास्त्र वशिष्ठांनी शांतपणे परतवली. आणि हे घडल्यावर मात्र विश्वामित्रांना प्रचंड मोठा धक्काच बसला की हे कसं शक्य आहे. आणि शेवट त्यांनी स्वतःहून हे मान्य केलं, दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. मी तुमच्या ह्या ब्रह्मतेजाला शरण आलेलो आहे की माझ्या सगळ्या क्षात्रतेजाचा तुम्ही एका सेकंदात पाडाव केलात आणि माझ्या सगळ्या क्षात्रतेजाच्या अहंकाराला पण तुम्ही एका सेकंदात धुवून काढलेले. तेव्हा आता माझी प्रतिज्ञा अशी राहील की मी ब्रह्मतेज प्राप्त करून घेईन. वाटेल ते झालं तर मी ब्रह्मर्षी होईन आणि मगच परत येईन. आणि म्हणून ते पुन्हा तपश्चर्येला प्रतिज्ञेप्रमाणे निघून गेले. आणि खूप काही कालखंडानंतर जेव्हा ते परत आले तेव्हा वशिष्ठांनी स्वतःहून उदार मनाने मान्य केली की हे विश्वामित्र, तुम्ही ब्रह्मर्षी आहात. तर स्वतःहून त्यांना ब्रह्मर्षी म्हणून त्यांनी हाक पण मारली. एवढा सगळा प्रकार घडला. तुम्ही मनाशी विचार करा, त्या वशिष्ठाच्या जागी दुसरा कोणी असेल तर किती सूडबुद्धीने वागेल, टोकाची सूडबुद्धीने वागेल. पण वशिष्ठ तितकेच शांत होते आणि विश्वामित्र समोर आल्यावर त्यांनी ब्रह्मर्षी म्हणून त्यांना संबोधन केलं स्वतःहून, त्यांनी काही म्हणायच्या आधीच. आणि हे जे वशिष्ठ तर त्यांचे पुत्र शक्तीचा पुत्र पराशर आणि पराशराचा पुत्र वेदव्यास. म्हणजे व्यास हे वशिष्ठ कुलोत्पन्न आहेत, वशिष्ठांच्याच कुळातले आहेत. म्हणून आपण म्हणतो ना व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, कारण कुळ तेवढं धन्य आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही. पुन्हा गंमत अशी पहा की ह्या वशिष्ठ विश्वामित्र वादाच्या संदर्भात आणखीन पण एक कथा. तेवढ्यावरच विश्वामित्र गप्प बसतील ते विश्वामित्र कसले. एकदा असं झालं की इक्ष्वाकू कुळाचा वंशज त्रिशंकू राजा. तर हा जो त्रिशंकू राजा होता खरं म्हणजे पूर्वी अतिशय सात्विक होता आणि इक्ष्वाकू कुळातलाच होता, अत्यंत सात्विक होता आणि खूप यज्ञ याग करण्यामध्ये सतत त्याच्या राज्यामध्ये यज्ञ याग घडत असत. प्रजा अतिशय आनंदी होती. आणि असं सगळं असताना देखील त्याला एकदम काय इच्छा झाली आणि त्यानं वशिष्ठांना विनंती केली की गुरुवर्य, मला सदेह स्वर्गाला जायचंय, देहासकट मला स्वर्गाला जायचं आहे, तर तशा दृष्टीने तुम्ही काही यज्ञ कराल का.
आता काही काही यज्ञ हे काम्य यज्ञ आहेत. यज्ञ काही काही हे जे आहेत ते काम्य, म्हणजे तुमची काय कामना आहे ती पूर्ण करण्यासाठीचे यज्ञ आहेत. म्हणजे पर्जन्य पडावं म्हणून यज्ञ असतो, चांगलं धान्य पिकावं म्हणून यज्ञ असतो, पुत्र कामेष्टी तो तर प्रसिद्धच आहे, म्हणजे तो यज्ञ त्या अनुषंगाने केला जातो. अश्वमेध यज्ञ की संपूर्ण राजासत्ता अत्यंत प्रबळ आहे हे दाखवण्यासाठी तो अश्वमेध यज्ञ असतो, की अनेक राजांना मांडलिक करून घेतो ना तो राजा अश्वमेधाच्या अनुषंगाने. तर असे अनेक काम्य यज्ञ असतात. पण मग वशिष्ठांना त्यांनी म्हटल्यावर वशिष्ठ म्हणाले की बाबा रे, असा सदेह स्वर्गाला तू कसा काय जाशील? सदेह स्वर्गाला जाऊ शकत नाहीस, कारण मुळात देह हा विकारी आहे. मन आणि देह हा विकारी आहे. मनामध्ये विचार येतात आणि त्याचे विकार देहाला प्राप्त होतात, म्हणजे देहाला चिकटतात. म्हणून देह हा खाली राहतो, आत्मा परमशुद्ध असतो, म्हणून तो स्वर्गाला जातो. आत्मा हा शुद्ध आहे, आत्मा अलिप्त आहे, आत्म्यावर कसलीच लेप होत नाही, कुठल्याही विकाराचा लेप आत्म्यावर होत नाही. त्यामुळे तू काही सदैव स्वर्गाला जाण्याचा विचारही करू नकोस, आणि अशा प्रकारचा यज्ञ मी तरी करू शकत नाही. असं सांगून सुद्धा पुन्हा तो वशिष्ठांच्या मुलांकडे गेला, त्यांना विचारायला गेला, वडील नाही करत, मुलं तरी करतील का? तर मुलांनी हात जोडून शांतपणे सांगितलं, तर आमचे पिताश्रीच करायला तयार नाहीत, तर आम्ही करू असं तुमच्या मनात विचार तरी कसा आला? आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन काही करू हा तुमच्या मनात विचार तरी कसा आला? आताची मुलं म्हणली असती, ठीक आहे मागच्या दारांनी या, 1-2-4 लाख रुपये द्या, आपण बघू तुमचं सेटलमेंट करून टाकू, असं आत्ताची मुलं म्हणली असती. पण ती शेवट वशिष्ठांचीच मुलं आहेत ना, नाही म्हणणे आम्ही नाही करू शकत. मग थांबला आणि शेवट मग विश्वामित्रांकडे गेला आणि विश्वामित्रांना त्यांनी विनंती केली. हे आणि किती हुशार असतात बघा हे राजे लोक सुद्धा कसे असतात. त्यांनी सांगितलं, मी वशिष्ठांना माझे कुलगुरू आहेत, त्यांना मी विनंती केली तर ते नाही म्हणले, त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मुलांनी स्पष्ट नकार दिला की आम्ही हे असं काही तुला सदैव स्वर्ग प्राप्ती होईल असा यज्ञ होऊ शकत नाही. विश्वामित्र म्हणले, हो का? असं आता ब्रह्मर्षीपणापर्यंत गेलेली ही व्यक्ती आहे खरं म्हणजे, हो की नाही? असं आहे का? बरं ठीक आहे, आपण प्रयत्न करू, मी तुझ्यासाठी यज्ञ करतो. म्हणून त्यांनी लगेच तयारी दाखवली आणि झालं, यज्ञाला प्रारंभ केला. यज्ञाला प्रारंभ केला तरी आवाहित देवताच यायला तयार नाही. कितीही आवाहन केलं, कुठलीच देवता यायला तयार नाही. मग परत प्रश्न पडला विश्वामित्रांना. किती प्रयत्न केला, 2दा 3दा 4दा यज्ञ, पुन्हा पुन्हा तोच यज्ञ करतात, पण नाही ना, देवताच यायला तयार नाही. अखेर त्या देवतांनी विश्वामित्रांना सांगितलं की हे पहा, की अशा प्रकारचा यज्ञ होऊ शकत नाही, आम्ही तुमचा आविर्भाव घेऊ शकत नाही. एक गोष्ट फक्त घडू शकते की त्याला आम्ही स्वर्गामध्ये स्थान देणार नाही. त्याने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही त्याला परत स्वर्गातनं खाली ढकलू, कारण त्याची कर्म त्याला चिकटलेली आहे, त्याच्या कर्मानुसार तो खाली ढकलला जाणार. तर तो धडवर नाही धड खाली नाही अशी त्याची अवस्था होईल. त्यापेक्षा त्याला तारका मंडलामध्ये स्थान दिलं तर उत्तम होईल. तर तशा पद्धतीनं तुम्ही संकल्प करा आणि त्याला तारका मंडलामध्ये आम्ही स्थान द्यायला तयार आहोत. शेवट विश्वामित्र तयार झाले आणि त्रिशंकूला तारका मंडलामध्ये स्थान मिळून गेलं. म्हणजे तो सदैव तर काही स्वर्गाला जाऊ शकला नाही. अशा रीतीनं पण आता इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे की खरं म्हणजे आता आपण मराठी भाषेत कसं म्हणतो, एखाद्याशी वेळा भोपळ्याचं नातं असतं, तसं त्यांनीच निर्माण करून घेतलेलं वशिष्ठांशी विश्वामित्रांचं थोडंफार वेळा भोपळ्याचंच नातं असल्यासारखं होतं. पण ज्या वेळेला दशरथ राजांकडे विश्वामित्र यज्ञ रक्षणासाठी रामाची मागणी करायला आले, त्यावेळेला मात्र वशिष्ठ मध्ये पडले आणि म्हणाले की जर विश्वामित्र रामाला घेऊन जाणार आहेत तर हा त्याच्यावर असलेला श्रेष्ठ असा अनुग्रह आहे, असंच राजा तुम्ही समजायला हरकत नाही. भले तो माझ्या गुरुकुलामध्ये शिकलेला आहे, मी सगळ्या अस्त्र शस्त्र विद्यांमध्ये जरी त्याला पारंगत केलाय, तरी पुढे जाऊन त्याच्यासाठी जे काही योजना निर्माण झालेली आहे त्यासाठी आवश्यक गोष्टी ह्या फक्त आणि फक्त विश्वामित्र त्याला देऊ शकतात. आणि म्हणून रामांना विश्वामित्राबरोबर पाठवायला काहीही हरकत नाही, उलट पाठवावंच लागेल. कारण असं आहे की
यज्ञाच्या प्रसादानं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यज्ञीय प्रसादातनच ते जन्माला आलेले आहेत म्हणजे यज्ञ रक्षण करणं हा तर त्यांचं प्रधान कर्तव्य आहे. तो राजकुमार आहे म्हणून त्याला चार भिंतीत घरात बांधून ठेवून चालणार नाहीये. त्याला समाजाची परिस्थिती कळली पाहिजे. त्यानं जर हातात शस्त्रच घेतलं नाही उपयोग काय आहे? त्याला तुम्ही नुसता कुरवाळत बसलात तर काही उपयोग नाही. जरी नवसास आयासानं यज्ञानं जन्माला आला असला तरी त्याचा जो मुख्य कर्तव्य आहे, मुख्य कर्तृत्वाचा भाग आहे तो त्यानं केलाच पाहिजे. तो वयानं लहान आहे तुम्ही कोण ठरवणार? त्यांना ठरवू देणार. तुम्ही नका ठरवू तो वयानं लहान आहे का बाल आहे का काय आहे. त्यांना कळते ते योग्यच वेळी तुमच्याकडे आले आणि त्याच्यावर ते अनुग्रह करणार आहेत. तेव्हा तुम्ही मध्ये पडू नका. त्याला जाऊ दे आणि त्याला पराक्रम करू दे. वय वर्ष रामांचं 16 होतं. 16 26 सुद्धा नाही 16. आणि वयाच्या 15व्या वर्षी संपूर्ण अस्त्रशस्त्र विद्या पारंगत होऊन जेव्हा ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातनं बाहेर पडले म्हणजे असं आहे आपल्याकडे मौंजी बंधन झाल्यावर गुरुकुलात जात असत तर 7 ते 8 वयोगटामध्ये ब्राह्मणांच्या मुलांची मुंज होत असे. क्षत्रियाच्या मुलाची मुंज 9व्या वर्षापर्यंत होत असे. 9 ते 10 वयोगटापर्यंत क्षत्रिय वैश्य शूद्राच्या मुलाची सुद्धा मुंज होत असे. त्या कालखंडामध्ये फक्त त्या कुल परंपरेप्रमाणे त्या पद्धतीचे संस्कार हे त्या बालकांवर होत असत. त्यामुळे ज्या क्षणी मुंजे बंधन झालं मुंज झाल्यानंतर तो जो गुरुकुलात गेला 15व्या वर्षी संपूर्ण शिक्षण देऊन राम परत आलेले आहेत. कारण तिथेच राहून तिथेच शिकून त्यामुळे वेगळं वातावरण काही भानगडच नाही आणि गुरूंची सेवा करून 15व्या वर्षी रामचंद्र जेव्हा परत आले आणि त्यानंतर ते पुन्हा तीर्थयात्रेला गेले एकटे. आत्ताची मुलं म्हणतात ना सोलो ट्रिप, तसे सोलो ट्रिप नाही ते एकटे संपूर्ण तीर्थाटनासाठी म्हणून एकटे गेलेले. आणि त्यावेळेला की जवळपास 1 महिनाभर फिरून आले असतील. काही नाही कोणी एकही सैनिक बरोबर घेतलेला नव्हता. एकटेच गेले आणि महिनाभरानं ज्या वेळेला ते परत आले ना तर ते कोणाशी बोलतच नव्हते. एकटे एकांतात बसून राहायचे. भावंडांशी बोलायचे नाही, नीट जेवायचे नाही, खोलीबाहेरच जास्ती करून यायचे नाही. तर सगळ्यांना प्रश्नच पडला हे काय होऊन बसलं आता रामाचं, कोणाशी बोलत नाहीये. भावंडांना विचारलं, लक्ष्मणाला विचारलं. लक्ष्मण सुद्धा त्यावेळेला बरोबर नव्हता. विशेष आश्चर्य म्हणजे त्या तीर्थाटनाच्या वेळेस लक्ष्मण सुद्धा बरोबर नव्हता. अगदी एकटे गेले होते. प्रश्न पडला सगळ्यांना झालं काय नेमकं. आणि मग शेवट न राहून आणि नेमके विश्वामित्र त्याच वेळेला येऊन उभे राहिले. आता प्रश्न आला की नाही. कारण दशरथ राजा सांगायला लागले अहो तो अजून लहान आहे, त्याला काही अनुभव नाही, त्याला मी कसं पाठवू. हवं तर मी माझी सगळी औक्षहिणी सेना घेऊन तुमच्याबरोबर येतो, मी रक्षण करतो. अमुक तमुक सगळ्या मंथरण्या करून झाल्या. वशिष्ठ शांतपणे सगळे दोघांचा संवाद ऐकतात. इकडे रामचंद्र एकांतात बसले. काय म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर सगळा प्रसंग आणा की काय झालं असेल त्या क्षणाला नक्की. विश्वामित्रांनी शांतपणे आधी ऐकून घेतला आणि म्हणाले हे पहा मला तुझा ज्येष्ठ पुत्रच हवा आहे आणि यज्ञ रक्षणासाठी तोच माझ्या उपयोगाचा पडणार आहे. मला तुझं सैन्य नको, तू स्वतः मुळीच नको, फक्त तुझा ज्येष्ठ पुत्र मला हवा आहे. मग विश्वामित्रांनी वशिष्ठांकडे बघितलं. तिथेच उभ्या वशिष्ठांकडे त्यांनी नजर टाकली आणि वशिष्ठांना विनंती केली कसंही करा रामाला माझ्याबरोबर पाठवायची जबाबदारी तुमची आणि तुम्ही त्याला योग्य तो संपूर्णपणे उपदेश द्या आणि माझ्याबरोबर तो कसा येईल हे पहा. इथे बघा तुम्ही आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसा असतो तशी समिती म्हणून असते, ऐकून असाल तर. त्या मावशी केळकर म्हणून त्या समितीच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी रामायणावरचं जे पुस्तक लिहिले ना ते फार अप्रतिम आहे. त्यातली काही वाक्य इतकी सुंदर आहेत. त्यांनी असं म्हणलंय की राष्ट्रीय आपत्तीतून पार पडण्याकरता या दोघांच्याही मनात एकच राजकीय हेतू आहे. आणि हे जाणून आहेत वशिष्ठ आणि विश्वामित्र दोघंही की व्यक्ती ही क्षणभंगूर आहे पण राष्ट्र हे चिरंतन आहे. एका फक्त यज्ञापुरतं रक्षण एवढाच काही त्याच्या मागचा भूमिका होती का? नाही.
तर एक राजाला त्यांना घडवायचंय, एका चक्रवर्ती सम्राटाला त्यांना घडवायचंय, कोणाला? या दोघांना ऋषींना. आणि म्हणून राष्ट्रापेक्षा व्यक्तीची प्रतिष्ठा ही कधीही मोठी नसते. राष्ट्रहिताकरता जगण्यात किंवा मरण्यात जीवनाचं खरं सार्थक आहे तर वशिष्ठ आणि विश्वामित्र दोघंही ओळखून होते. आणि म्हणूनच पुढे जाऊन वशिष्ठांनी या रामचंद्रांना योग वासिष्ठाचा उपदेश दिलेला आहे. रामांनी त्या कालखंडात नक्की काय काय पाहिलं तर आजूबाजूला सगळे उद्ध्वस्त आश्रम पाहिले आणि भयचकित झालेली लोक बघितली. राक्षसांचा धुमाकूळ होत असे आणि राक्षस अचानक कुठून पण उगवत असत, कळणारही नाही की अरे आता मी इथं बसून बोलते, एका क्षणात काय घडेल काही सांगता येत नाही. इतकी भयावह परिस्थिती. डोळ्यासमोर चित्र आणा की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले तर वर्णन असं आहे ना की गाढवाचा नांगर फिरवला गेला होता, असं वर्णन आहे. पण दादोजी कोंडदेव आणि जिजामातांनी त्यांची मनोभूमिका इतकी पक्की केली आणि शिवराय सुद्धा सगळ्या डोळ्याखोरांमधून एकटे फिरायचे, एकटे निर्भयपणे एकटे फिरायचे. आणि खरोखर जेव्हा ती सगळी समाजस्थिती लोकांची परिस्थिती जवळून पाहिली तेव्हा शिवरायांच्या बाबतीत पण वर्णन असे, रोज रात्री ते ओक्साबोक्षी रडायचे की ह्या समाजाला आपण वर कसा आणणार, या राष्ट्राला मी कसा वर आणणार. आणि जिजामातांनी त्यांच्या मनाची भूमिका ही रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगून तयार केली. रामायणाच्या कथा सांगून आदर्श व्यक्ती रामाचं चरित्र म्हणून शिवरायांच्या मनावर जे काही सगळ्या राजा म्हणून बिंबलेले गुण आहेत, उत्तम गुण जे समर्थांनी वर्णन केले, उत्तम पुरुष रक्षण, ते सगळेच्या सगळे गुण त्यांनी रामायणातनं स्वीकारलेले. आणि गमिनी काव्याचे जे काही सगळे गुण आहेत ते भगवान श्रीकृष्णांकडनं शिवरायांनी स्वीकारलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं की ही जी महापुरुषांची अंतःकरणं असतात ती अतिशय तरल असतात. आपल्याकडे आपण मला वाटतं व्हॉट्सअपला बऱ्याच जणांनी एक व्हिडिओ पाहिला असेल की एक स्त्री एकटी चालली आहे रस्त्याने, कुत्र्यांनी हल्ला केला, तो कोणीही तिला वाचवलं नाही. अक्षरशः सगळ्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. भर गल्लीत घडलेली घटना आहे, पण कोणालाही वाटलं नाही, खटकन दार उघडून जावं आणि हिचं कुत्र्यांपासणार. म्हणजे माणसं कशी आहेत, दार बंद, आपण सुरक्षित जगात तिकडं काही होऊ दे. पण जे महापुरुष असतात त्यांची अंतःकरणं अतिशय तरल असतात आणि ह्यातून आपण ह्या लोकांना बाहेर कसं काढूया हा विचार अखंड त्यांच्या मनामध्ये सातत्याने रात्रंदिवस तो विचार त्यांना झोपू देत नाही. स्वामी विवेकानंदांचं सुद्धा असंच उदाहरण आहे की जेव्हा ते शिकागोला गेले, संपूर्ण तिथली जी परिस्थिती आहे ती पाहिली आणि आपली भारतातली परिस्थिती प्रचंड विरोधाभास जेव्हा त्यांनी पाहिला, वर्णन असं आहे की रोज उठून ते रामकृष्णांना प्रार्थना करून करून ओक्साबोक्षी रडल्यात, उशाच्या उशा भिजलेल्या आहेत त्यांच्या रडून रडून की मी या समाजाला. आणि जे नुसते रडले असे नाही आहेत, रडले आणि सांगलं असं नाही आहे, तर त्यांनी खरोखर त्या दृष्टीने पावलं उचलली आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी विचार केलेत आणि कृतीही केलेल्या आहेत. आणि म्हणून अशा रीतीने या श्रीरामाला मोक्षशास्त्राचा उपदेश वशिष्ठांनी करायला सुरुवात केली की ज्याला योग वासिष्ठ म्हणतात किंवा त्याला मोक्षोपाय संहिता असेही म्हणतात. ब्रह्मदेवांनी वशिष्ठांना जो तत्वज्ञानाचा उपदेश केला तोच योग वासिष्ठ रूपामध्ये श्रीरामचंद्रांना त्यांनी केलेला आहे. सगळ्यात अगोदर तर श्रीरामांना वशिष्ठांनी निराश होण्याचं कारण विचारून घेतलं. काय झालंय, तू सगळ्यांपासून लांब का बसतोयस असा, काय तुझ्या मनातली खतखत काय. आधी त्याच्या मनातली खतखत तर काढली पाहिजे ना. आणि मग तेव्हा रामचंद्र काय काय सांगतात बघा. 16 वर्षाचा मुलगा आहे, आजच्या समाजातला 16 वर्षाचा मुलगा डोळ्यासमोर आणा आणि त्या वेळेला रामचंद्र अवघे 16 वर्षाचे. कर्मामधून वासना निर्माण होतात, वासनांची पुन्हा कर्मफळं तयार होतात आणि हे चक्र दुष्ट चक्र निरंतर चालू आहे रामचंद्र म्हणतात. आणि मानवी जीवनच अख्खं दुःखमय आहे. त्यामुळे मला एकाएकी असं वाटतंय की सगळं काही सोडून द्यावं आणि अखंड एकांत सेवावा, कोणाच्यातच राहू नये, कोणाबरोबरच जाऊ नये, काहीही करू नये असं मला वाटत आहे.
आता 10वीच्या वर्षाला एखादं पोरगा आईला म्हणलं, आई मला आता असं वाटतं पेन सुद्धा हातात धरून येते, आईची काय परिस्थिती होईल, नाही का? पण रामचंद्र म्हटले की माझ्या मनाची ही अशी परिस्थिती झालेली आहे की मला कोणाच्यातच मिसळावं असं वाटत नाही. मी उमऱ्याबाहेर गेलो की मला असं दिसतं की प्रचंड मोठं दुःखाचं विराट दर्शन आहे आणि या दुःखातनं आपण तर कसं बाहेर काढणार सगळ्यांना, अशा विचारानं माझं मन ग्रासलेलं आहे. असं म्हटल्यावर वशिष्ठांनी मात्र एक गोष्ट केली की त्यांना सगळ्यात आधी त्यांचं दुःख जाणून घेतलं आणि आत्मज्ञानाचाच उपदेश करून त्यांना कार्यप्रवृत्त केलं. म्हणून स्वामी रामतीर्थ म्हटलेले आहे की द बेस्ट बुक अंडर द सन, योग वासिष्ठाला म्हणजे सूर्यप्रकाशा इतकं दिव्य आणि इतका अद्वितीय असा हा ग्रंथ आहे असं स्वामी रामतीर्थांनी म्हटलंय. आता गंमत अशी पहा की श्रीमद भगवद्गीतेचा साक्षात वक्ता या ग्रंथाचा श्रोता आहे. आलं का लक्षात? म्हणजे गीतेची पाळमुळं योग वासिष्ठापर्यंत जाऊन मिळतात. प्रभू रामचंद्रांनी ही जणू लीला केली आहे की आपले गुरु श्री वशिष्ठ यांच्या मुखातून हा गूढ असा तत्वज्ञानाचा उपदेश आपण श्रवण करावा, जेणेकरून तो जगापुढे प्रगट होईल. मनुष्य मात्रांचे कल्याण हे त्या निमित्ताने होईल. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या ग्रंथाला शिरोधार्य केले. म्हणजे ज्ञानेश्वरीत सुद्धा अनेक ठिकाणी संदर्भ हे ज्ञानेश्वरी पेक्षा सुद्धा अनुभवामृताचा जर आपण अभ्यास केला तर अनुभवामृतात बऱ्यापैकी योग वासिष्ठाचा प्रभाव हा अनुभवामृतावर आहे. भावार्थ दीपिकेवर आणि अनुभवामृतावर हा योग वासिष्ठाचा प्रभाव आहे. महर्षी वशिष्ठांनी जो रामांना उपदेश केलाय त्यामध्ये सृष्टीची, ब्रह्मांडाची वर्णन, आत्मज्ञानाचा बोध ह्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन तो उपदेश केलेला आहे. त्यातील एकही गोष्ट काल्पनिक किंवा अनुमानाने मांडलेली नाही, तो स्वतः अनुभव घेऊन केलेला उपदेश आहे. आत्मा, परमात्मा, जीव, जगत, बंध, मोक्ष, पुरुषार्थ, दैव अशा विषयांवर गोष्टी स्वरूपात दृष्टांत सांगत सुंदर विवेचन या योग वासिष्ठामध्ये आलेला आहे. म्हणजे योग वासिष्ठ हा असा ग्रंथ आहे ना की त्याच्यावर सुद्धा एक मोठी प्रवचनमाला होऊ शकेल इतका सुंदर असा हा ग्रंथ आहे. पण संपूर्ण आखापासून इथपर्यंत मात्र तत्वज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. सगळ्या रूपक कथा आहे. या ग्रंथात जो मानसशास्त्रीय विचार आलाय तसा अन्य ग्रंथात पाहायला मिळणार नाही. सत्य संकल्पता ही सर्वश्रेष्ठ सिद्धी आहे. ही सिद्धी जीवाला पौरुष प्रयत्नाने संपादन करावी लागते. म्हणजे सत्याचा आग्रह हा पौरुष प्रयत्नानंच करावा लागतो. मनाच्या सामर्थ्याने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. समर्थांनी देखील मनाच्या श्लोकात पुढे जाऊन तेच म्हणले की मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो त्यांनी सर्वचीची. म्हणजे जर मनामध्ये सत्य संकल्प असेल, सत्य म्हणजे परमसत्य, परमसत्याविषयीचा संकल्प असेल आणि मनानं जर एकदा दृढ निश्चय केला तर त्या सत्य संकल्पापर्यंत आपण निश्चितपणे पोहोचू शकतो. मन जड चेतनात्मक असून संकल्प विकल्प हा त्याचा स्वभाव आहे. एकदा असं वाटतं, एकदा तसं वाटतं, हा मनाचा स्वभाव आहे. मन हे चंचल आहे. आपल्याकडे माकडाची उपमा देतात ना मनाला सुद्धा, की एकदा इथं तर एकदा तिथं, एकदा असं वाटेल, एकदा तसं वाटेल, एकदा एकदम परस्पर विरुद्ध वाटेल. ही मनाची सहज प्रकृती आहे, सहज धर्म आहे. दृश्य विषयाच्या अनुसंधानाने मन जड बनते, विकारी बनते. पण चिद्रूप ब्रह्मस्वरूपाच्या अनुसंधानाने मन परब्रह्मस्वरूप बनते. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा उपदेश वशिष्ठ देत आहे. चिंतने चिंतने तद्रूपता योग वासिष्ठाचा हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. कुठला? सत्य संकल्पता हा सिद्धांत. चंचल मनाला कुठं वळवायचं याचा बोध सगळ्यात आधी वशिष्ठांनी केलेला आहे.
याला योग श्रीराम याला योग वासिष्ठ असं का म्हटलंय बरं? इथं योग याचा अर्थ संसार करून जाण्याची युक्ती म्हणजे योग किंवा दुःख संयोगाचा वियोग म्हणजे योग. महर्षी वशिष्ठ रामचंद्रांना सांगतात की या मोक्ष मार्गाचे 4 द्वारपाल आहेत असं वर्णन आहे योग वासिष्ठात. शम, विचार, संतोष आणि साधू संगम हे 4 द्वारपाल आहेत असं त्यांनी सांगितलंय. कशाचे? मोक्ष मार्गाचे. शम म्हणजे संयम. आपण शम दम तितिक्षा म्हणतो ना, त्यातला शम म्हणजे संयम. विचार म्हणजे सत्सद विचार, सत्सद विवेक. विवेक याचा अर्थ काय? विचार वेळेत करा म्हणजे विवेक. संतोष म्हणजे समाधान आणि सत्संगती म्हणजे साधू संग म्हणजे चांगल्या विचारांच्या संगतीत राहणं म्हणजे सत्संगती. योग वासिष्ठाचे शेवटचे प्रकरण हे निर्वाण प्रकरण किंवा आनंद प्रकरण आहे. अगदी थोडक्यात म्हणजे त्यातला काहीच अंश फक्त घेता आलेला आहे. प्रचंड महासागर आहे, त्यातला थेंबातलाही बारीक थेंब म्हटला तरी चालेल, तोही घेणं शक्य खरं तर झालं नाही. पण जेवढं काय बाबा योग वासिष्ठ म्हणजे काय एवढं तरी निदान तोंडोळख असावी म्हणून तेवढंच घेता आलं. देह कर्म करेल, चित्त आनंदाच्या अनुसंधानात अखंड डुबलेले राहील. सर्व प्रकारची कर्म उत्साहाने करताना अंतःकरणावर जरा देखील परिणाम होऊ न देता या जगात विहार करता येतो. हा योग वासिष्ठाचा संदेश आहे. म्हणजे माऊलींनी म्हणल्याप्रमाणे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं, त्याचा थोडक्यात ही दुसरी बाजू. कुमार अवस्थेतील रामांना वशिष्ठांनी मोक्षाचा आणि आत्मज्ञानाचा खरं पाहता उपदेश केला. भारतीय तत्वविचाराचं सर्वोच्च अंतिम साध्य मोक्ष आहे. श्रीरामांना तर तीव्र वैराग्य आलेलं होतं. ऐहिक गोष्टींविषयी तीव्र अनास्था निर्माण झाली होती आणि असं असताना पण वशिष्ठांनी त्यांना त्या विचारापासून परावृत्त न करता उलट आत्मज्ञानाचा उपदेश करून कर्तव्य कर्मासाठीच प्रवृत्त केलं. हा योग वासिष्ठ ग्रंथ 32,000 श्लोकांचा आहे. केवढी मोठी श्लोक संख्या आहे बघा. 32,000 श्लोक आहेत. संपूर्ण संवादात्मक असा हा ग्रंथ आहे. दोघांचा एकमेकांशी असलेला, रामांनी विचारलेले प्रश्न आहेत आणि त्याला उत्तरं वशिष्ठ ऋषींनी दिलेली आहेत. असा 32,000 श्लोकाचा हा प्रचंड मोठा ग्रंथ आहे. तत्वज्ञानाचे सिद्धांत व्यवहारात कसे आचरायचे, अलिप्तता कशी प्राप्त करायची याचे मार्गदर्शन वशिष्ठांनी रामचंद्रांना केलेलं आहे. महर्षी वशिष्ठ रामांना म्हणतात, अंतस्त्यागी बहिस्संगी अंतर्बोधो बहिर्जडहा अंतरेको बहिर्नाना लोके विहर राघव. आतमधून पूर्ण बोधाने युक्त राहा आणि त्यागी राहा. आतून कशाचाही मोह ठेवू नको, लिप्त राहू नको. त्यागी म्हणजे लगेच सगळं देणं असं नाही. मनाने त्याग, एखाद्या गोष्टीचा मनाने त्याग करणं, त्यात लिप्त न राहणं. अंतस्त्यागी बहिर्संगी, पण बाहेर लोकांना दाखवताना दाखवू नको की आता मी सगळ्याचा त्याग केलाय वगैरे. बहिर्संगी, सगळ्यांशी संग ठेव, सगळ्यांमध्ये राहा, पण सगळ्यांपासून कमलपत्रासारखा अलिप्त राहा. सगळ्यांच्या सुखदुःखांना समजून घे, पण तू स्वतः त्याच्यात लिप्त होऊ नकोस. एखाद्याचं दुःख तू दूर नाही करू शकत असे तुला कळतंय तर तू त्यात लिप्त होऊ नकोस. अगं बाई माझ्या मैत्रिणीच्या सासूबाईंना किती बाई वेदना होतात, तू काही करू शकत नाहीस ना. जा 2 दिवस डबे दे, तिला विचारपूस कर, तिला हवंय काय नकोय काय बघ. लिप्त होऊ नकोस. बहिर्संगी, स्वतःहून जा, 4 गोष्टी कर, पण त्याच्यामध्ये गुंतू नकोस की आता कसं होईल. त्याला म्हणायचं अंतस्त्यागी बहिर्संगी अंतर्बोधो बहिर्जडा. आतून संपूर्ण बोधाने परिपूर्ण जरी असशील तरी एखाद्याने तुझ्यापेक्षा वयाने वृद्ध अशा व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर ती जाणून घे. कसं? बहिर्जडा. मला त्यातलं काही माहिती नाही. हो का? असं आहे का? बरं ठीक आहे, समजून मला माहिती आहे की असं म्हणलं तर त्या व्यक्तीचा अपमान नाही का होणार.
जरी तू आतून कितीही ज्ञानी असशील तरी बहिर्जड राहून समजून घे. अंतर एको बहिर नाना. आतून एकाच परमतत्वाशी जरी तू संलग्न असशील तरी लोकांच्या आनंदासाठी, लोकांरंजनासाठी आज शंकराला, उद्या देवीला, परवा विठ्ठलाला हात जोडून ये. तिथल्या मंदिरांचे जीर्णोद्धार कर. तिथल्या सगळ्या धार्मिक कर्मांमध्ये सक्रिय सहभाग दाखव. अंतर एको बहिर नाना. नाही हो, मी फक्त निर्गुण परमात्मा मानतो असं म्हणू नकोस, कारण लोकानुरंजन हा राजाचा परमधर्म आहे. त्यामुळे अंतर एको बहिर नाना लोके विहर राघव, की हा बोध तू मनामध्ये शेवटपर्यंत राखून ठेव, की ह्या यज्ञ रक्षणासाठी जे तू जातो आहेस त्यामध्ये तुला नानाविध गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. आणि पुढे विश्वामित्रांचा जेव्हा आपण भाग बघणार आहोत, आपण आता कशी झाली गंमत बघूया, बघितली का, की आता वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातले जे काही बिनसलेले संबंध होते ते आता आपण बघू शकलो वशिष्ठांच्या अनुषंगाने. पण जेव्हा प्रत्यक्ष विश्वामित्रांबद्दल बोलायचं आहे तेव्हा विश्वामित्रांची सुद्धा जी काही एक बाजू आहे किंवा त्यांचं जे खुद्द रामायणातलं योगदान आहे, रामांच्या अनुषंगाने असलेलं योगदान आहे, ते अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणजे अद्वितीय असं योगदान या विश्वामित्रांचं प्रभू रामचंद्रांच्या जीवनातलं म्हणजे चरित्रातलं अत्यंत श्रेष्ठ असं योगदान या विश्वामित्रांचं आहे. आणि त्यामुळे आता वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांनी मिळून श्रीरामांची ती खिन्नता हळूहळू दूर केली आणि मग उत्साहमय विजयी अशा रामामध्ये त्याचं परिवर्तन केलं, की आता मी धनुष्य उचलणार आणि मी विश्वामित्रांबरोबर जाणार. विश्वामित्र सांगतील ते सगळं कर्म मी करणार. म्हणजे त्यांच्या दृष्टीने युद्ध हे सुद्धा कर्म आहे, साधं कर्म, की तू सांगितलं बाण मार, चल मारला बाण, तुम्ही सांगितलं हे कर, चल केलं. अशा पद्धतीनं रामांना त्यांनी तयार केलं, की उठ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, असं म्हणून त्यांना धनुष्य घेऊन उठायला वशिष्ठांनी भाग पाडलं. आणि म्हणून हे वशिष्ठांचं जे कार्य आहे ते अत्यंत श्रेष्ठ असं आहे. ऋषी परंपरेचं आपल्या संस्कृतीतलं योगदानच मुळात अत्यंत अनन्यसाधारण असं आहे. वशिष्ठांवरचं निरूपण झालं आणि इथून पुढे आपल्याला विश्वामित्र 17 एप्रिलला समजून घ्यायचे. विश्वामित्रांची जी बाजू आहे ती आपल्याला 17 एप्रिलला समजून घ्यायची. अगदी सहज म्हणून आता मी पुढच्या व्याख्यानात हे विचारेन कदाचित हा प्रश्न. एक गोष्ट अशी आहे, सगळ्यात मोठं जी गोष्ट असेल ती अशी आहे, जो ऋग्वेदातला गायत्री मंत्र आहे, आपल्याकडचे सगळी पुरुष मंडळी ओम भूर्भुवः स्वाहा जो मंत्र म्हणतात, तर तो त्या मंत्राची निर्मिती विश्वामित्रांनी केलेली आहे. ऋग्वेदातल्या त्या मंत्राची निर्मिती विश्वामित्रांनी केली. आता मी 17 एप्रिलला हा प्रश्न विचारला, गायत्री मंत्राची निर्मिती कोणी केली, आणि मग आपण विश्वामित्रांबद्दल बोलणार. तर अशा रीतीनं आपण वशिष्ठांविषयीचं जेवढं शक्य झालं तेवढं निरूपण करू शकलो, कारण वशिष्ठ हे खूप श्रेष्ठ आहे आणि योग वासिष्ठ हा ग्रंथ तर अद्वितीयच आहे. म्हणजे मी त्या ग्रंथातले एक एक प्रकरण अक्षरशः 4-4, 5-5 वेळेला वाचलं, तेव्हा कुठे मला थोडंसं आकळलंय असं वाटलं, पण ते म्हणावं असं आकळलंय असं मी थांबपणे नाही म्हणू शकणार. कारण आम्हाला कसं होतं, MA ला वेदांत होता, गौडपाठ कारिका होत्या, आणि मजा म्हणून सांगते 1999 सालच्या, पण माझं वय आजही आहे, जे मी MA ला वेदांत शिकले त्या 1999 आणि 2000 सालच्या वया माझ्या आजही आहेत, ज्याचा मी संदर्भ वापरू शकते. आणि तो संदर्भ हाताशी धरून मी या योग वासिष्ठाचा अभ्यास करू शकले, कारण तेव्हा जे सरांनी तेव्हा वर्गात शिकवलेल्या गोष्टी होत्या त्यातले काही मुद्दे मला इकडेही अभ्यासाला उपयोगी पडले. योग वासिष्ठाचा अभ्यास करताना मोठे खंड आहेत. आपला विदर्भ मराठवाडा प्रकाशनाचे योग वासिष्ठाचे 10 मोठे खंड आहेत. रामकृष्ण मठामध्ये लायब्ररीत बसून मी थोडे तरी बघू शकले, पण आपल्याला मर्यादा असते वेळेची सुद्धा. आणि शेवट
कसं आहे, तत्वज्ञान हा ग्रंथ लोकांच्या विचाराने विचार केला तर तत्वज्ञान म्हणलं की आधीच आठवतं, अरे देवा आता किती वेळ हे चालू राहणार असं वाटू शकतं. कारण तत्वज्ञान कधी रंजक करता येऊ शकत नाही, कारण ते फक्त सत्य असतं आणि सत्य प्रतिज्ञा लावूनच ते बोलावं लागतं. ते जसं असतं तसंच बोलावं लागतं. ते कसं रंजक करून विनोदाचा भाग करून सांगता येणार. म्हणून जितकं शक्य होतं तितके छोटे छोटे मोती गोळा केले आणि तुम्हाला मी अर्पण केले. प्रभू रामचंद्रांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करूया. उपासनेला धीरचाल व्हावे, देव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वयभार व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.